तर गोगावलेंचं आव्हान अनिकेत तटकरेंनी आता स्वीकारलेलं आहे. देवासमोरील फुलं उचलायचं आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे. देवासमोरील फुलं नव्हे, काहीही उचलायची तयारी, नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं अनिकेत तटकरेंनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेचा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंत्री भरत गोगावलेंनी केला होता. यावेळी गोगावलेंनी देवासमोरील फुलं उचलण्याचं आव्हान तटकरेंना दिलं होतं. गोगावलेंनी दिलेलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलेलं आहे. धावीर महाराज किंवा वीरेश्वर महाराज यांच्यासमोरील फुलं नव्हे तर तुम्ही सांगाल ती उचलायची तयारी असल्याचं अनिकेत तटकरेंनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदारांचं काम प्रामाणिकपणे केल्याचंही अनिकेत तटकरेंनी म्हटलंय. जर आपण देवाला मानतो, मी आज ओपन चॅलेंज करतोय. तुमच्याकडे इथं धावीर महाराज आहे, माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे. दोन्ही एकच देव आहे. ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फूल उचलायचं. जर भरत शेठनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायश्चित भरत शेठ भोगल लोकसभेला. आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्या बद्दल तर त्यांनी उचलायचं, ते भोगतील. माझ्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय. म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर 4 पावलं मागं सरकू, नमस्कार करू. पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही. हा आमचा बाण आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणत असाल तर इथनं आपण धावीर महाराजांच्या इथे जाऊ, वीरेश्वर महाराजांच्या इथे जाऊ. फुल काय जे म्हणायचं ते उचलायला माझी तयारी आहे. नारळ ठेवायची तयारी आहे, फुल उचलायची तयारी आहे. जे म्हणाल ते माझी करायची तयारी आहे. आम्ही प्रामाणिकपणाने काम हे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेलं भरत शेठचं केलं, तिकडे महेंद्र दळवींचं केलं. पण एका विशिष्ट पदाकरताच काही नरेटिव्ह ठरवून काही लोकांनी त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली.